मध्ये आरक्षणाच्या नावावरती गदारोळ चालू आहे. कोणी आपण एससी एसटी बचाव आंदोलनाचे मैदान तोडला. एससी एसटी नाही, आम्ही आरक्षण बचावासाठी उतरलेलो आहोत. आरक्षण हे आता नुसतं सर्व्हिस आरक्षण राहिलेलं नाही. का आरक्षण हे एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हत्यार आहे अशी असणारी परिस्थिती आहे. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह विंग आहे आणि त्याच्यावरतीच घाला घातला जातोय अशी असणारी परिस्थिती आहे. मागच्या 15-1 दिवसामध्ये म्हणजे नवीन सरकार आल्यानंतर सर्व बँकांनी इंडस्ट्रियलिस्ट जे आहेत त्या सगळ्यांचे असणारे 6.5 लाख कोटी माफ करण्यात आले. आता हे सुद्धा एका प्रकारचं आरक्षण आहे. त्याच्यामुळे आरक्षण हे जे तत्व आहे ते तत्व काय आहे, कसं आहे, त्याचा फायदा कोणाकोणाला आहे, कसा कसा होतोय, भारतातल्या वेगवेगळे घटक आहेत. नुसतं मागासवर्गीय घटक नाही तर हा इंडस्ट्रियलिस्ट घटक आहे, त्यालाही या आरक्षणाचा फायदा होतोय. तर ही सगळी बाजू आम्ही या सर्व लोकांसमोर मांडतो आणि मांडत असताना याच्यातला सगळ्यात असणारा वीक दुवा जो आहे तो ओबीसी हा सगळ्यात वीक दुवा आहे. ओबीसी या समूहाकडे इंडिपेंडेंटली असं म्हटलं, स्वतंत्र असं आपण म्हटलं तर राजकीय नेतृत्व नाही. काही ओबीसीचे नेते निश्चितपणे आहेत पण ते राजकीय पक्षांबरोबर आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना बॅलन्सिंग करावं लागतं, राजकीय पक्षाची भूमिका आणि व्यक्तिगत भूमिका. त्याच्यामुळे एका मर्यादेच्या बाहेर ओबीसींकडे नेतृत्व नाही अशी असणारी परिस्थिती आहे. पक्ष म्हणून आम्ही असणारा वंचित बहुजन आघाडी ओबीसीचं ही जे व्हॅक्यूम आहे ते व्हॅक्यूम भरून निघावं, पोकळी आहे भरून निघावी. त्याच्याच बरोबर ओबीसीने यापुढची वाटचाल कशी राहावी याच्याबद्दल आम्ही असणारं मार्गदर्शन करतो आहोत. महाराष्ट्रातला ओबीसी सध्या 2 पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. एक म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि दुसरा उद्धव ठाकरे यांच्या बरोबर आहे. त्याच्यापैकी एक मोठा वर्ग हा एकनाथ शिंदे बरोबर आहे अशी असणारी परिस्थिती आहे. तर या ओबीसीचा वर्ग जो ह्या 2-3 पक्षांकडे आहे आणि त्यांनाच मतदान करतोय मागचे अनेक वर्ष, त्यांना असं आम्ही म्हणतोय की तुम्ही त्या पक्षामध्ये राहून भांडण करा. जे काही जागा त्यांच्या हिश्श्याला येतील त्याच्यापैकी 50% जागा ह्या ओबीसी साठी मागा, जेणेकरून सगळे मिळून 100 ओबीसी आमदार विधानसभेमध्ये असतील आणि 100 ओबीसी आमदार विधानसभेमध्ये असले की ओबीसीना ज्या पद्धतीने आपलं आरक्षण पाहिजे त्या पद्धतीने ते आरक्षण त्या ठिकाणी वाचू शकतात, मिळवू शकतात आणि त्याचा उद्घोष करू शकतात. दोन 2019ला जशी वंचित बहुजन आघाडीची वाटचाल होती तर 2019च्या लोकसभेमध्ये कशी वाटचाल दिसून आलेली आहे, याचं खरं यश अपयश काय काय? राजकारणामध्ये यश अपयश येत असतं, ते काही नवीन नाहीये. आता तुम्ही मला 2000 लोकसभेमध्ये आम्हाला अपयश आलं आज तुम्ही बघत असाल की पुन्हा महाराष्ट्रामधला असणारं सेंट्रल स्टेज जे आहे ते वंचित बहुजन आघाडी झालेली आहे. छत्रपती शिवाजी चौकामध्ये पण भाषण करताना सांगितलं की मनोज जरांगे पाटलाचं आरक्षण राजकीय दृष्टीने चाललं आहे.
तेव्हा ते राजकीय मागणीच आहे ती. त्यांची मागणी जी आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या, ही राजकीय मागणी आहे त्यांची. आपण आता ती राजकीय मागणी ओबीसी त्याला विरोध करतोय पण सुरुवातीला तुम्ही म्हणत जा आणि ओबीसी जे आहे तो विरोध करतोय त्या सगळ्याच्यामध्ये, आणि तोही पॉलिटिकल विरोध त्यांनी केला पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानतोय. त्याचे काही राजकीय पक्ष मराठा वर्सेस ओबीसी असं जे राजकीय भांडण लागले त्याला सामाजिक भांडण कन्वर्ट करण्याच्या पाठीमागे लागलेले आहेत. ते आम्ही असताना म्हणतोय थांबलं पाहिजे. त्याला हे सामाजिक भांडण नाहीये, तर हे राजकीय भांडण आहे. कोणाला आरक्षण मिळालं पाहिजे, कोणाला आरक्षण नाही मिळालं पाहिजे. परंतु सुरुवातीला पाटील यांना तुम्ही लोकसभेच्या अगोदर माझं म्हणणं असं आहे की तुम्ही अभ्यास फार कमी करताय. मनोज जरांगे पाटलाच्या अगोदर असताना आंदोलन सुरुवात झाली होती. ती वेगवेगळ्या छावा संघटना असतील, त्याच्यानंतर जिजाऊच्या संघटना असतील, त्यांनी सुरुवात केली होती. मी त्यावेळेसही म्हणालो होतो की मराठा समाजामध्ये आता दोन ग्रुप पडलेले आहेत. एक श्रीमंतांचा आहे की मी ज्याला निजामी मराठा म्हणतो, आणि एक गरीब मराठा आहे, तो रयतेतला मराठा आहे. सामाजिक परिस्थिती बघत असताना हा जो रयतेतला मराठा जो आहे त्याला जाणीवपूर्वक गरीब ठेवण्यात आलेला आहे श्रीमंत मराठ्यांनी, म्हणजे निजामी मराठ्यांनी. तेव्हा याकडे शासनाने जाणीवपूर्वक बघितलं पाहिजे. आणि हा जो गरीब मराठा जो आहे त्याला मदतीची आवश्यकता असेल तर शासनाने निश्चितपणे ती पुरवली पाहिजे. ही जरांगे पाटील जन्माला येण्याच्या अगोदरपासून, म्हणजे राजकीय जन्माला येण्याच्या अगोदरपासून मी ते मानतोय. महाराष्ट्रामध्ये धनगर समाज असताना सुद्धा धनगर असा उल्लेख केला जातो. मंडळ वर्गामध्ये जे ज्या एसटीच्या अंमलबजावणीची मागणी आपण धनगर समाज करतोय त्याची अंमलबजावणी होत नाही, या संदर्भात आपण काय सांगाल? धनगर समाज लढतोय हे बरोबर आहे, त्याचं आंदोलनही चाललेलं आहे. त्यांच्या मागणीच्या संदर्भात ते कोर्टातही गेलेलं आहे. कोर्टामध्ये ते प्रलंबित असल्यामुळे मी त्याच्यावरती असताना आता काही भाष्य करत नाही, कारण का इफेक्टिव्ह हिअरिंगला येईल अशी परिस्थिती आहे. काय वाटतं सर की आता विधानसभेच्या निवडणुका येऊन राहिल्या, शरद पवार पण आता आरक्षणाच्या बाजूने उतरलेले आहेत? नाही उतरलेत म्हणजे तेल उतरण्यासाठी उतरलेत हा माझा आरोप आहे. आरोप याच्यासाठी आहे की नामांतर होऊन बरीच वर्ष झाली, तुम्ही आता मध्ये नामांतराचं काय काढलं? म्हणजे नामांतर झालं हे वाईट झालं असं म्हणण्यापर्यंत त्यांची मजल गेली. ठीक आहे, त्यांचं ते मत असेल. आत्ता मांडणं म्हणजे असताना फुलेशाहू आंबेडकरवादी जो लढला होता त्या नामांतरासाठी त्याला पुन्हा उचकवणं आहे. म्हणजे एक लढा चाललाय, त्याच्यामध्ये अजून एक लढा. तेल घासलेट रेकॉल जे काही टाकायचे ते शरद पवार टाकतात ते तसे, असा आमचा आरोपच आहे. येणाऱ्या विधानसभा आपण सोबत लढणार उमेदवाराच्या माध्यमातून महाविकास आघाडी महायुती संविधान. तुम्हाला चौथी आघाडी दिसत नाही. तिसरी आघाडी जन्माला आली, चौथी आघाडी सुद्धा जन्माला येईल, पाचवी आघाडी सुद्धा जन्माला येईल, काळजी करू नका. मागील 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला महाविकास आघाडीकडून आमंत्रण देण्यात आलं. बिलकुल आमंत्रण देण्यात आलं नाही. तुमची पुन्हा माहिती चुकीची आहे. पत्रकार म्हणून तुम्ही व्यवस्थित अभ्यास करत नाही हा माझा आरोप आहे. पण त्याच्यामध्ये असणारं त्यांनी असं सांगितलं की आम्हाला घेता येत नाही असं त्यांनी जाहीर केलं होतं. आम्ही पत्रावरती पत्र लिहिल्यानंतर तो आमचा त्या ह्याच्यामध्ये पत्रावरती पत्र लिहिल्यानंतर तुम्ही 65 लाखाच्या फोर्सला तुम्ही घेत नाही, हा लोकांकडून ज्यावेळेस रेटा आला त्यावेळेस आमच्याशी बोलण्याचं नाटक केलं आणि बोलण्याचं नाटक करून वाटाण्याच्या अक्षता लावल्या आणि मोकळे झाले. मागच्या अनेक वर्षांपासून आपल्या वंचित बहुजन आघाडीचे
पद देत असताना सुद्धा आणि उमेदवाऱ्या देत असताना सुद्धा आपण ओबीसींना प्राधान्यक्रम देता, परंतु निवडणुकीच्या काळामध्ये जर बघितलं तर ओबीसी आपल्या सोबत येताना दिसत नाही. तर याच्याकडे आपण कशा पद्धतीने बघा? ते येत नाही हे बरोबर, म्हणजे मतदानामध्ये वळत नाहीये हे बरोबर आहे, पण तो वळायला लागला एवढं मी आपल्याला या ठिकाणी नमूद करतोय. ओबीसीना आता आम्ही असं जे समजवतोय की तुम्ही तुमच्या घरातला देवारा हा काढणार आहात का? तर नाही. मग काढणार नसाल तर धर्मावरती संकट आले असं जे बीजेपी म्हणतंय ते कुठून आलं? ओबीसींच्या आता लक्षात आलेलं आहे की धर्मावरती संकट आलंय म्हणून सगळ्या हिंदूंनी एकत्र यावं असं जे चाललेलं आहे हे पूर्णपणे फसवं स्लोगन आहे. आणि ते फसवं स्लोगन करून ओबीसींचं आरक्षण कसं काढता येईल किंवा ओबीसीना आरक्षण कसं मिळणार नाही या दृष्टिकोनातून प्रयत्न चालले. याच्याबद्दल आता असणारा ओबीसींमध्ये जागृत व्हायला लागलाय आणि तो हा खेळ आता समजायला लागलेला आहे. मी असं मानतोय की ह्या 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये किंवा त्याच्या अगोदर आम्ही असणारा 7 तारखेला औरंगाबादला मंडल दिवस साजरा करण्याचा जो ठरवलेला आहे त्याला जर लाखो ओबीसी आले तर मी असं म्हणेन की दोन्हीही भारतीय जनता पक्ष आणि उद्धव ठाकरे शिवसेना हे आपल्याला फसवतात आहेत हे पक्क त्यांच्या डोक्यात गेले असं मी त्या ठिकाणी मानेन. औरंगाबादची जे 7 ऑगस्टला जे आपण वजरून बांधणार आहात ते विधानसभेची रचना असं समजायचं का? प्रत्येक खेळ राजकीय पक्षाचा इलेक्शनच असतो राजा. 2019ला मताची जी टक्केवारी होती ती 2024ला दिसली नाही. पुन्हा तिथं चालत तुम्ही. दिसली नाही आम्ही मान्य केलं ना. आम्ही पक्ष म्हणून मान्य केलं. त्याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडी कमी पडते की कार्यकर्ते कमी पडतात? ते आमचं आम्ही विश्लेषण केलेलं आहे. ते विश्लेषण आम्ही पब्लिक करायला मागत नाही. शरद पवार असतील, सरकारमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील, त्यांच्यासमोर आता आरक्षणाबाबत लक्षात घेऊन आपण बैठकीला उपस्थित होता. सरकारला काय सुचवावं? ते सांगतात की शरद पवारांनी सुचवावं, पण त्यापेक्षा माझं म्हणणं असं आहे की प्रश्न असा आहे की मुख्यमंत्र्यांनी सगळ्या पक्षांना पत्र पाठवलेली आहेत की आपली भूमिका काय आहे ती लेखी पाठवा किंवा तोंडी कळवा. माझं म्हणणं असं आहे हे राजकीय पक्ष सत्तेमध्ये राहिलेले पक्ष स्वतःची भूमिका लेखी किंवा तोंडी का कळवत नाही? ज्या अर्थी त्यांनी कळवली नाही त्या अर्थी ओबीसींचं ओपिनियन असं होत चाललंय की काँग्रेसमधले नेतृत्व जे बाळासाहेब थोरातांचं आहे किंवा एनसीपीचं नेतृत्व जे शरद पवारांचं आहे ते आपल्या जाती बरोबर आहे. ते जातीला सोडायला मागत नाही आणि म्हणून ओबीसी हे हळूहळू आता लक्षात घेतोय की ह्या दोन पक्ष आपल्याला पाठिंबा देतील असं आपण गृहीत धरू नये किंवा आपल्या बाजूने उभे राहतील आपण असं त्या ठिकाणी गृहीत धरू नये. तीच हळूहळू परिस्थिती जर बीजेपी आणि उद्धव ठाकरे सेना यांनी भूमिका घेतली नाही तर ओबीसीना जो निकष काढायचा आहे तो ते काढायला सुरुवात करते. जरांगे पाटलांनी निवडणुकांची तयारी सुरू केली. जर सगळे जरांगे पाटलांनी सगळे शहरांचा जर तयार नाही निघाला तर आम्ही बहुतांश ठिकाणी आमचे उमेदवार उभे करू असं सांगितले आहे. त्या दृष्टीने तयारी सुरू केली. चांगली गोष्ट आहे. माझं म्हणणं असं आहे की श्रीमंत मराठा निजामी मराठा हा गरीब मराठ्याला उमेदवारी देत नाही. उमेदवारी तर सोडा तो सोयरी सुद्धा करत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. तेव्हा ह्या
रयतेतल्या मराठ्यांना जरांगे पाटील जो एक चेहरा द्यायला निघालेले आहेत, इज्जत द्यायला निघालेले आहेत, त्यांनी निश्चितपणे 288 जागेंवरती पूर्णपणे हे गरीब मराठा किंवा रयतेतले मराठे हे त्यांनी उभे करावं, हे मी त्यांना आवाहन करतो. जर मनोज जरांगे पाटलांनी जर तुम्हाला आव्हान केलं की येणाऱ्या विधानसभेमध्ये तुम्ही त्यांच्यासोबत या, तर तुमची नाही, आमची असणारी भूमिका आत्ताची जी आहे ती या गरीब मराठा किंवा हा असणारा निजामी मराठ्याच्या विरोधातला जो वर्ग आहे रयतेतला मराठा, त्याचा चेहरा समोर आला पाहिजे. आणि त्याचा चेहरा समोर आणायचा असेल तर इलेक्शन हे सगळ्यात मोठं साधन आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. आणि म्हणून जरांगे पाटील यांचा मार्ग त्यांनी स्वतःहून काढावा असं आम्ही त्या ठिकाणी मानतो. झालं. लातूर जिल्ह्यासाठी, लातूर जिल्ह्यामध्ये 6 मतदारसंघ आहेत. त्यासाठी आपला आतापर्यंत उमेदवार जे दिले ते सक्षम नसल्याचं दिसून आलं. आता 6 मतदारसंघ असे आमच्याकडे असणारा कारखानदार उमेदवार नाहीत, किंवा आमच्याकडे काही साखर कारखाना नाही, किंवा आमच्याकडे असणारा ब्लॅक मनी नाही. त्याच्यामुळे आमचे उमेदवार जसे लंगडे तुगडे आंधळे लुळे असेच राहणार. आर्थिक दृष्टिकोनातून ते राहणार. आजची शिवाजी चौकीतील आपली सभा पाहिली, म्हणजे बहुतांश पुरुष मंडळींची संख्या जास्त होती. महिलांमध्ये आपली जागरूकता नाही. काय काय का महिला पदाधिकारी कमी पडत असतात? सर, लोकसभेसाठी लातूरमध्ये पाठीमागच्या लोकसभेला वंचितचे उमेदवार 1,12,000 मतदान, 60,000च्या आसपास. हा, ते आम्ही जे म्हणालो ना की आम्ही असं एक असं आहे की आम्ही संविधानाच्या संदर्भातला मुर्गा जो आहे तो आम्ही शिजवला होता. दुर्दैवाने मी असं म्हणेन की तो राहिला असता आमच्याकडेच जर हेगडेनी 400 जागा आम्हाला संविधान बदलण्यासाठी जो पाहिजे ती घोषणा झाली, त्या घोषणेतून असणारं मतदान प्रचंड मोठ्या प्रमाणात फिरलं. आणि मुस्लिम हा जो आहे हा 1 साइडेड गेला. आणि मुस्लिम